माझी क्षमा मागून काय उपयोग आहे? तू साक्षात विठुरायाचा अपराधी आहेस, त्याची क्षमा माग. म्हण, विठ्ठला मला क्षमा कर म्हण. आणि जेव्हा हा पाठीराखा विठुरायास तुला क्षमा करेल ना, तेव्हाच तू आपल्या घराची पायरी चढ. पण बाबा, हीच तुझी शिक्षा आहे गोपाळ. अहो 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 असं काय करताय? गोपाळ किती लहान आहे हो. असं कसं उभं राहील तो रात्रभर तिथं? ते विठुरायालाच ठाऊक. म्हणजे विठुराया जोपर्यंत त्याला क्षमा करत नाही, तोपर्यंत गोपाळ या घरात पाऊल ठेवणार नाही. हो, पण कसं शक्य आहे? का? कीर्तन उधळून देणं शक्य झालं की त्याला, मग ही गोष्ट पण जमवेल तो. आणि एक गोष्ट सांगतोय शकुंतला, तुमच्यापैकी कुणी, अगदी कुणी जर गोपाळला घरात आणायचा प्रयत्न जरी केला ना, तर मी विठुरायाच्या देवळात जाऊन उभा राहील निर्जळी. अहो अहो दार उघडा ना. अहो नन्नारा नन्नारा चॉकलेटचा बंगला. उंदरे, चॉकलेटचा भुटका अजून डोक्यावरून गेला नाही वाटतं तुझ्या? तर कीर्ती नाही लुपरे. कवितेतले चॉकलेट दात नाही किडत, उलट बुद्धी वाढते. साबरे, मला नको शानपणा शिकूस. शाळेत जाऊन लय दिवे लावणार आहेत जशी काय. मास्तरीण होणार आहेस का सिस्टर होणार आहेस? काय सांगावं, डॉक्टरच होईल. डॉक्टर्स पाडीन बघ. जास्त शानपणा कर नकोस. शाळेच्या नावानं गावभर हुंडरत बसतीस. लोकांच्या खोड्या काढ, पोरांसोबत खेळ. काम करायला नको रे तुला? सगळे कामं झालेत माझी. अंगणातला केअर काढलास का? ते पण झालं. तुझी सगळी कामं केली मी. मग काय उपकार केलेस का? उपकारचं गारगाभर गिळायला मिळतं ना. काम करायला नको तुला? पाणी भरलंस? ते पाणी नाही भरलंस ना पाणी? नाही भरलंस ना? विसरलीस ना? उठ, उठा उठा. आधी पाणी भरायचं, शाळेला जायची गरज नाही. शिला, अगं असं लेकराच्या शिक्षणात थोडा घालत जाऊ नी माय. ओ तुम्ही गा बसा. त्या ड्युटीवर जाऊन वॉचमनगिरी करताना तिकडेच करायची, इकडे करायची गरज नाही. आणा इकडे. ऐकते त्या अडाण्याचं. जायचं शाळेत, लई शिकायचं, भेटूच्या वाडीचं नाव मोठं करायचं बरं काही इंदू. बाबा. थँक्यू थँक्यू. अगं पाणी भरायचंय. अहो पाण्याचं राहू द्या, आमच्या खाण्याचं बघा आधी. ड्युटीला जायचंय. माझ्याच नशिबाचे भोग. अदू, काय झालं? आणि तू रडतोय का? कोण काय बोललं का तुला? अभ्यास नाही झाला? माझा पण नाही झाला. मग काय झालं? चल तुला दाखवतो. हा, हे पा, इथं दादाला उभा केला. का? काय केलं त्यांनी? ए आद्या, तुला उगाचा शानपणा करायला कोण सांगत रे? कशासाठी घेऊन आला हिला इकडं? काय रे गोपाळ, असं का बोलतोय? सांग ना, तू काय झालं? ते अगं काय नाही झालेलं आहे.
तुझा इकडून. मी आदूला विचारते ना. आदू काय झालं सांग. याला ना वेंकू काकांनी शिक्षा दिली आहे म्हणून रात्रीपासून इथंच उभं आहे. काय याने काय केलं. याने ना आदू तोंडातून एक शब्द नकोय आता. तुला गप सांगितलंय ना मग गप राहना. उग कुणाला काय सांगायची गरज नाही रे बाबा. गोपाळ आदू रोडायचं नाही हा. हा ओके ओके. आणि इंदू पासून काही लपवायचं सुद्धा नाही. मी मेने मला काय झालं ते कळलंच पाहिजे. मी दुसऱ्यांदा विचारणार नाही गोपाळ. अगं मीच त्या प्रथमेशला वेताळाच्या बनात घेऊन गेलेलो ना ते कळलंय बाबांना म्हणून शिक्षा केली. बाकी काय नाही. असं काय कळलं. अरे पण माझं आणि प्रथमेशचं डील झालं होतं. मी त्याला माझा 3 स्टार दिला होता. कसले डील. अजून तू तुझे 3 स्टार दिले. मी ते अरे त्या 3 स्टारचा विषय सोडा रे आता. आणि त्या प्रथमेशनं काय सांगितलेलं नाहीये. आपल्या घरातली मोठी माणसं आहेत ना ती सर्वज्ञ आहेत. त्यांना सगळं कळतं. त्यांच्यापासून काही लपून नाही राहत ना म्हणून कळलं असणार. तुमचा पाठीरा काय ना हा विठुराया त्यांनाच सांगितलं असणार. उगाच डोकं खराब करू नका माझं. माझं पाय लय दुखतायत. जावा तुम्ही इथून निघा. अरे जावा म्हणतोय जावा की. अहो गोपाळ महाराज अशी चिडचिड नका करत जाऊ. अगं बाई चिडचिड नाही ग. तुम्ही शाळेला लवकर नाही गेला ना तर महाले गुरुजी शेडीनं स्वागत करतील तुमचं. म्हणून सांगतोय लवकर जावा. रिक्वेस्ट आहे माझी. रिक्वेस्ट आहे तर ठीक आहे. पण तू असं किती वेळ उभा राहणार आहेस. ते माझं मी बघून घेईन. जावा. ए आता तुमच्या खानाखुना काय चाललंय. अगं काय नाही ग. त्याला एवढं सांगत होतो की या विषयावर परत चर्चा नको. काय रे. आणि हा परत असं रडायचं नाही. स्ट्रॉंग आहेस का नाही. हा माझं मी बघून घे. फक्त बघणार. जो पोरगा इथे येत नाही तो रात्रभर थांबलाय तुझ्या समोर. बघ ना बघ. मी नाही हलणार आहेत ना. नाव तुझं साळू एकांत मिळू दोघच खेळू. हे गोपाळ उन्हामध्ये काऊन उभं एकटच. उभा नाही उभा केलाय त्याला. उभं केलंय. अरे मला कस काय माहित नाही गाड्या. आत्ता शुद्ध आली ना तुम्हाला. हा बुडाखालची गादी गेली तेव्हा सुद्धा तू. पुन्हा गादी. सकाळी सकाळी डोकं प्याक नको करू माझं. तेव्हापासून उभा आहे ते सांग. काल रात्रीपासून. रात्रीपासून अहो तुमच्या सोम्याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात बेडकं सोडली ना आणि ते कीर्तन उधळून टाकलं म्हणून. या ना. हा तुमच्या लाडक्या गोपाळ शेटनं. पान वडलन जोकर आला. आहा काकाचा पुतळ्या शेवटतो गड्या. हसू नका. एकदम सिरियस. शिक्षा केली आहे त्याला व्यंकट बावजींनी. हा व्यंकट भाऊजींनी सांगितलंय त्याला
त्या जोपर्यंत तुला विठुराया माफ करत नाही हा. तोपर्यंत घरात पाऊल टाकायचं नाही आणि पोटामध्ये अन्नाचा कण पण घ्यायचं नाही. काय अंकू याडा आहे का? हा आयला पोरग आहे ते लेकरू, खांब नाहीये. आत्ता घेऊन येतो त्याला. आपला नाही तो. काय बोललीस? आपलाच आहे त्यो, रक्ताचा पुतण्या आहे माझा. असं पोरगा पण आहे अधोक्षज. दिग्रसकरांच्या गादीचा खरा वार. पाऊल पुढे टाकता येत नसेल ना तर मागे वळायला तरी शिका. मंदीत संधी शोधा. म्हणजे बापाच्या सांगण्यावरनं लेकानं कीर्तन उधळलं. हे गावाला कळू द्या. यालाच म्हणतात मंदीत संधी शोधणं. काय गईंदे, काय झालं? आणि इथं कसला मी विचार करतेस? इथून पळून जायचा? हा अगं मला मस्त मारतील तुला. तिथं गोपाळ एकटा उभा आहे ना मंदिरात, त्याला भूक लागली असेल, मला जावं लागेल. एक काम कर, तुझा वर्गात बस, मी जाते. हं? इंदे कुठे तास संपला. चला ए पोरांनो, चला रे, आज चला, चला पटकन. अय सरळ आईनीच जायचं. चला, दंगा नकोय मला. चला चला चला, एकदम शांतपणे सरळ जायचं लाईनीत. काय चला. ए इंदू, आता कशी जाशील तू? पिठुराया पाठी राखा. पिठुराया. हा हा हॅलो, एक मिनिट. एक मिनिट. अय पोरांनो, हे बघा, आज भूगोलाचा तास आहे. हा, पुस्तकं उघडून ठेवा. अदू महाराज, तुम्ही जरा लक्ष द्या. मी आलोच जरा. हा, ए शांत बसा रे. मोठ्या बाई, नारायणी, अहो काय झालं? मोठ्या बाई, बस की. नारायणी पाणी घे. अहो काय झालं मोठ्या बाई? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मला नाही बाई सहन होत. इतकं कसं पाषाण काळजाचं होता येतं व्यंकू भाऊजींना? मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, त्यांच्याशी असं वागायचं? आई तुला माहिती ना गोपाळनी काय केलंय ते? अगं आजाण पोर आहे ना ते, पोटसाळपणा करणार. आता माझा अधोक्षर असं वागतो का? वागतो का तो असं? नाही, विचार पण करणार नाही. आता आईची शिकवणच कमी पडल्यानंतर पोरं तरी काय करणार? यात त्यांची काय चूक? त्यांना का शिक्षा? त्यांना का शिक्षा? आई म्हणाले मी, मावशी नाही. पण आता मीच त्याची आई आहे मोठ्या बाई. मानतो का तो? मानतो का तो? बस बस. आई व्हावं लागतं शकुंतले.
पोटच्या पोरासाठी दुनियेशी 2 हात करावे लागतात. आता गोपाळच्या ऐवजी माझा आदोक्ष असता ना, तर फक्त माणसाचीच नाही तर देवाशी उभा दावा मांडला असता मी. पोटचा गोळ आहे ग माझा आदोक्ष. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलंय मी त्याला. जीव तुटतो माझा त्याच्यासाठी. पण तुमचं तसं नाही. रक्ताची ओढ नाही तुमच्या. मग काय होणार? काय होणार? त्या पोराची अशीच गत होणार ना. ए बाई, आता तू माया करतेस, काही कमी करते का तू? हा, कमी माया करते का तू? नाही ना. पण पोचत नाही त्याच्यापर्यंत. उरीची माया उरापर्यंत पोचली पाहिजे. आहे पोच. जाऊ दे, तू सावध राही त्याची. पण व्यंकू भाऊजी हे तर त्याचे वडील आहेत ना. आ, असं वागतात स्वतःच्या पोराशी? बाई, अख्खी रात्र उपाशी तापाशी पोराला विठ्ठलाच्या समोर उभं केलं ना त्यांनी. जीव तळतळत असेल त्याचा. गेल्या आईला हाका मारत असेल ते पोर. अग अग थांब ग. काकूच्या मागे मागे चहा टाक आणि तू पिऊ नको. चेहरा काळ म्हणतो बाई. गोपाळ, हे गोपाळ, गोपाळ, अरे लेकरा पुरे झाली आता ही शिक्षा वगैरे. चल घरी चल. नको. काय नको? कालपासून काहीच खाल्लं नाहीस तू. विठुरायाला नमस्कार कर आणि चल घरी, काहीतरी खाऊन घे. काल बाबा काय म्हणाले ऐकलं नाहीस का तू? जोवर विठुराया मला स्वतः क्षमा करत नाही तोवर मला घरात प्रवेश नाही. अरे बाळा, विठुरायाचं मन लई मोठं आहे. त्याने तुला कधीच क्षमा केली असेल. मी मागितल्याशिवाय करणार आहे का ग तू? मी म्हणजे इथं आमचं स्वतःच बाबा आम्हाला माफ करणार आणि देव काय माफ करणार आहे? गोपाळ, मी सांगते आता आगाऊपणा बंद झाला. चल घरी चल. गोपाळ, ऐकलं असतं जर तुम्ही आमच्या आई असतात तर. दुर्दैवानं नाही आत. मी कुठं कमी पडते का रे गोपाळ? माझ्याशी असं का वागतोस तू? मावशी, अगं तू पण असं का वागतेस ग माझ्याशी? तू माझी आई नाहीयेस तर नाहीच आहेस ना. कशाला आई व्हायचा प्रयत्न करतेस? गोपा महाराज, या चड्डी शिकवून घ्या. इंदे, शाळा बुडवलेस?